सिंधुदुर्ग जिले में बड़े पैमाने पर होने वाली कोकम यानी रतांबा की खेती पर इस साल मौसम की मार साफ दिखाई दे रही है। बेमौसम बारिश और मानसून पूर्व हुई बारिश के कारण कोकम उत्पादक बागवानों की चिंता बढ़ गई है। पहले ही इस वर्ष उत्पादन कम था, वहीं लगातार बदलते मौसम और बारिश की वजह से फलों में कीड़े लगने लगे, जिससे बड़ी मात्रा में फसल खराब हो रही है। कई फलों की गुणवत्ता प्रभावित होने से वे बाजार में बेचने लायक नहीं रह गए। इससे बागवानों को भारी आर्थिक नुकसान का सामना करना पड़ रहा है। फिलहाल करीब 15 से 20% कोकम की फसल अब भी पेड़ों पर मौजूद है। बागवानों को उम्मीद है कि यदि मानसून 10 से 12 जून के बीच शुरू होता है तो बची हुई फसल को कुछ हद तक बचाया जा सकता है। रतांब्याचा हंगाम जो होता तो शेतकऱ्याच्या दृष्टीने फायदेशीर नाही, कारण काय मुळात रतांबा जो धरायला पाहिजे हा 1 महिना लेट धरला, त्याच्यामुळे सर्वसाधारण अक्षतृतीयेच्या आधी रतांबा तयार व्हायला पाहिजे, तो तयार झाला नाही। आजही हिरवा रतांबा झाडावर 10 ते 15% पेक्षा जास्त एवढा रतांबा आहे आणि मध्यंतरीचा जो पाऊस दोनदा झाला, ह्या पावसामुळे पिकलेल्या रतांब्यावर प्रक्रिया करण्यायोग्य राहिलेला नाही। तो त्याच्यात कीड तयार झाली किंवा फळमाशीने त्याला डंक मारल्यामुळे प्रत फळाची जी होती ही खराब झाली। साधारणरित्या 10 ते 12 जून पर्यंत जर पाऊस नाही लागला तर पूर्ण पीक शेतकऱ्याच्या हाती लागेल। अन्यथा जर ह्या येत्या 2-4 दिवसात पाऊस जर झाला तर मुळात पीक 40% होतं आणि 15 ते 20% पीक हे फुकट जाण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कोकम पिकाची या बदलत्या वातावरणामुळे आणि रतांबा खूप उशिरा धरल्यामुळे खूप नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे। जो बाजारातला दर आहे हा पहिला जेव्हा स्टार्टिंग होती तेव्हा 500 रुपये दर होता, त्याच्यानंतर आता हळूहळू खाली येत तो 400 रुपयावर आला, आता 375 रुपयावर दर आलेला आहे। पण मुळात रतांब्याला जे काही कष्ट आहेत ह्या कष्टाच्या तुलनेत हा दर म्हणावा तसा समाधानकारक नाही। आणि जर आत्ता समजा पाऊस पुढे गेला आणि रतांबा शेतकऱ्याच्या हाती जरी मिळाला तरी त्याला अपेक्षित दर मिळणार नाहीये। आपलं बाळकृष्ण उर्फ संतोष गाडगीळ, मुक्काम पोस्ट वेतोरे, पालकरवाडी।